मुंबईत पावसाळ्याचे दिवस होते. रात्रीचे 11:45 वाजले होते. CST वरून सुटलेली शेवटची लोकल कर्जतच्या दिशेने सुसाट निघाली होती. ट्रेनमध्ये खचाखच गर्दी होती. त्याच ट्रेनच्या फर्स्ट क्लास डब्यात राहुल नावाचा तरुण इंजिनियर कानाला हेडफोन लावून गाणी ऐकत होता. राहुलला खूप कंटाळा आला होता. तो मनातल्या मनात पुटपुटला, ही मुंबई कधी सुधारेल? रोज पाऊस, रोज उशीर. आज तर 10 मिनिट गाडी लेट आहे. राहुलचे वडील काशीनाथ हे रेल्वेमध्ये गँगमॅन होते. त्यांचं काम होतं रात्रीच्या अंधारात पावसात रेल्वे ट्रॅकवर चालत जायचं, रुळांना ठोके मारून तपासायचं आणि कुठे काही बिघाड असेल तर तो दुरुस्त करायचं. राहुलला आपल्या बापाच्या कामाची खूप लाज वाटायची. सकाळीच तो बाबांना म्हणाला होता, बाबा सोडा ना ती नोकरी. लोक विचारतात तुझे बाबा काय करतात. मला सांगायला लाज वाटते की ते रुळावर हातोडा मारतात. माझा पगार आहे ना, घरी बसा. काशीनाथ फक्त हसले होते. अरे बाळा, ही नोकरी नाही, ही सेवा आहे. ज्या दिवशी मी थांबेन त्या दिवशी मुंबई थांबेल. रात्रीचे 12-10 वाजले होते. पाऊस धो-धो पडत होता. विजा कडकडत होत्या. काशीनाथ आणि त्यांचा सहकारी दगडू कुर्ला घाटकोपरच्या दरम्यान ट्रॅक तपासत होते. अचानक काशीनाथ थबकले. त्यांच्या लक्षात आलं की पावसामुळे ट्रॅकचा एक मोठा तुकडा तुटला आहे आणि तो बाजूला सरकला आहे. जर यावरून गाडी गेली तर ती 100% पलटी होणार. शेकडो लोक मरणार. तेवढ्यात लांबून ट्रेनचा हॉर्न ऐकू आला. तीच ट्रेन ज्यात त्यांचा मुलगा राहुल बसला होता. काशीनाथ ओरडले, दगडू गाडी येते, लाल सिग्नल दाखव. दगडूने आपली बॅटरी चालू केली, पण पावसाच्या पाण्यामुळे बॅटरी बंद पडली. दोघांकडे लाल बावटा नव्हता. गाडीचा वेग 100च्या आसपास होता. गाडी फक्त 500 मीटर लांब होती. हेडलाईटचा प्रकाश डोळ्यांवर येत होता. मोटरमनला अंधारात तुटलेला ट्रॅक दिसणं शक्य नव्हतं. काशीनाथ यांना माहीत होतं की जर गाडी थांबली नाही तर आज मुंबईत रक्ताचा पूर येईल. त्यांनी क्षणाचाही विचार केला नाही. त्यांनी आपल्या अंगावरचा लाल रंगाचा शर्ट एका झटक्यात फाडला. अंगात फक्त बनियन होतं. थंडीने कुडकुडत होते. ते ट्रॅकच्या मधोमध उभे राहिले. तो फाटका लाल शर्ट हवेत जोरात फिरवू लागले. दगडू ओरडत होता, अण्णा बाजूला व्हा, गाडी अंगावर येईल, वेडे झालात का? पण काशीनाथ हल्ले नाहीत. ते वेड्यासारखे ओरडत होते, थांबा, गाडी थांबा, ट्रॅक तुटलाय. गाडीच्या मोटरमनने लांबून कुणाला तरी ट्रॅकवर लाल कपडा हलवताना पाहिलं. त्याने इमर्जन्सी ब्रेक दाबलं. चाकांचा आणि रुळांचा कर्कश आवाज झाला. गाडी घासते, स्पार्क उडतायत. काशीनाथ डोळे मिटून देवाचं नाव घेत होते. माझ्या पोराला वाचव देवा. गाडी थांबली. पण थांबता थांबता ती काशीनाथ यांच्या अंगावरून थोडी पुढे गेली होती. ट्रेनमधले लोक रागाने खाली उतरले. राहुलने हेडफोन काढले. काय झालं यार, आता मध्येच का थांबली? कोण मेला की काय? तोही खाली उतरला. लोकांची गर्दी इंजिनच्या पुढे जमली होती. मोटरमन थरथरत्या हाताने खाली उतरला. त्याने पाहिलं, इंजिनच्या चाकाखाली एक छिन्न विछिन्न झालेला देह पडला होता. त्या देहाच्या हातात अजूनही तो लाल शर्ट घट्ट पकडलेला होता. लोक बडबडत होते, वेडा होता का हा? कशाला आला मध्ये? तेवढ्यात मोटरमनने टॉर्च मारला आणि ओरडला, अरे ट्रॅक बघा, ट्रॅक तुटलाय. जर या माणसाने गाडी थांबवली नसती तर आज आपण सगळे खड्ड्यात असतो. याने स्वतःचा जीव देऊन आपल्याला वाचवलंय. हे ऐकून गर्दी शांत झाली. राहुलने कुतूहलाने पुढे वाकून पाहिलं. त्या रक्ताळलेल्या हाताकडे त्याची नजर गेली. त्या हातावर एक जुने HMT घड्याळ होते, जे राहुलनेच पहिल्या पगारात बाबांना दिलं होतं. आणि तो लाल शर्ट जो सकाळी बाबा घालून बाहेर पडले होते.
राहुलच्या घशातून किंकाळी फुटली. बाबा! तो त्या चिखलात आणि रक्तात कोसळला. ज्या बापाला तो सकाळी म्हणाला होता, तुमच्या कामाची लाज वाटते, त्याच बापाने आज ट्रॅकवर स्वतःच्या रक्ताचा सडा घालून राहुलचा आणि हजारो प्रवाशांचा जीव वाचवला होता. काशीनाथ यांचा चेहरा ओळखण्यापलीकडे गेला होता, पण त्यांच्या खिशात एक प्लास्टिकची पिशवी सापडली. त्यात एक भिजलेली वडापावची जोडी आणि एक चिठ्ठी होती. चिठ्ठीत लिहिलं होतं, राहुल्या, तू सकाळी म्हणाला होतास ना माझ्या घामाचा वास येतो, म्हणून आज तुला भेटायला ऑफिसला नाही आलो. हा वडापाव तुझ्यासाठी आणला होता. तुला आवडतो ना कुर्ल्याचा? घरी येऊन खाऊ घालतो. उशीर झाला तर रागवू नकोस. तुझा बाबा. त्या पावसात राहुलच्या अश्रूंचा बांध फुटला. तो वडापाव हातात घेऊन रडत होता. आज त्याला त्या घामाच्या वासाची नाही तर बापाच्या रक्ताची किंमत कळली होती. मुंबईची लोकल पुन्हा सुरू झाली, पण राहुलचं आयुष्य तिथेच थांबलं होतं. तुम्ही ट्रेनमधून सुखरूप घरी पोहोचता तेव्हा कोणाचे तरी आभार माना. ऊन, पाऊस, थंडीत रात्रभर जागून ट्रॅक सांभाळणारे ते गँगमन अदृश्य देवदूत असतात. कोणत्याही कामाला कमी लेखू नका. तुमच्या सुरक्षित प्रवासामागे कोणाचे तरी अपार कष्ट आणि त्याग असतो. रसिक श्रोते हो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका. जय श्रीराम.